नमस्कार मंडळी, आज आहे मस्तपैकी वार खायचा म्हणजे आज आहे शुक्रवार आणि मग रविवारी वगैरे चतुर्थी आल्यामुळे आजच आम्ही गटारी करायचं ठरवलं. त्यासाठी मस्त मेंढ्याचं मटण आणलेलं आहे. त्याचं छानपैकी आता अळणी रसा बनवायचा. त्याच्या आमच्या तेलामध्ये लसूण कांदा परतवून घेतले, थोडंसं लवंग मिरी आणि छानपैकी तमालपत्र टाकून थोडंसं दालचिनीचे तुकडा टाकून खसखस वगैरे टाकून छानपैकी हळदीवर हा छानकी रस्सा मस्त की करायचा आहे. तर थोडंसं कोथिंबीर टाकले आणि थोडं टॅमॅटोचे पेसेस टाकले म्हणजे थोडा आंबटपणा येतो, छान लागतो. थोडा मीठ टाकलेलं आहे, तुम्हाला आवडत असेल टाका, नसेल आवडत असेल का टाकू. आणि हळद टाकून छानपैकी थोडंसं पाणी टाकायचं, थोडं गरम पाणी वापरा आणि मस्त वाफेवर दणदणून मस्त की वाफेवर ह्याची उकळी काढा. असा मस्त एक बघा मस्त पिवळा रस्सा तयार झाला. तुम्हाला आवडतं का अळणी रस्सा? हा पिवळा रस्सा आम्ही लहान असताना आई खूप असं करायचे आणि आम्हाला द्यायची. हेल्दी आणि पौष्टिक असा अळणी असतो हा रस्सा. लहान मुलांना, गरोदर बाईला वगैरे किंवा लहान डिलिव्हरी झाली बाईला हा रस्सा द्यायचा म्हणजे पौष्टिक असतो. आणि आजारी वगैरे असेल तर त्याला हा दिला तर शक्ती येते म्हणतात, म्हणून हा असा रस्सा करा आणि खा. पावसाळ्यात असं केला रस्सा तर मस्त सर्दी वगैरे होत नाही. मग अळणी रस्सा तयार म्हणजे पिवळा रस्सा तयार झाला. मग या खायला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा. चला तर मस्त की आता चिकन म्हणजे मटणाची रेसिपी टाकणार आहे. चिकनचे बऱ्याच वेळेला टाकलेले आहेत, आता मटणाची म्हणजे मेंढ्याच्या मटणाची रेसिपी टाकणार. मग हा येल्लो रस्सा म्हणजे पिवळा रस्सा प्यायला कसं वाटलं कमेंट करून आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही.